विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. रगडा म्हणजे पनिशमेंट. रगडा म्हणजे प्रचंड पनिशमेंट. हा शब्द आर्मीतल्या लोकांसाठी नवीन नाहीये. पण हा शब्द मी इथं का लिहिलाय, नक्की मला व्हिडिओमध्ये काय सांगायचंय, तुमच्याशी 2 मिनिटात मी बोलतो. तुम्हाला सगळ्यांना कदाचित माहिती आहे, की आपल्या इथं माझं एक छोटंसं हॉस्टेल आहे. ओके. आणि या हॉस्टेलमध्ये 10-12 मुलं आहेत 12th स्टँडर्डची आणि 10-12 मुलं आहेत 11th स्टँडर्डची बरं का. आणि या सगळ्यांना मी सांगितलंय, की आजपासून फिनिश. काही एन्जॉयमेंट नाही, काही नाही. तुम्हाला डेली टार्गेट दिलं जाणार आहे. तुमच्या डेली टेस्ट तुमच्याकडून मी लिहून घेणार आहे आणि अभ्यास प्रचंड करून घेणार आहे. प्रचंड म्हणजे काही टाईमपास नाही, काही गप्पा गोष्टी नाहीत, काही नाही. नुसता अभ्यास. का? थोडेसे दिवस उरलेत आणि रिझल्ट लावायचा आहे. मी तुम्हाला सांगू का? मला फार आनंद होतोय या गोष्टीचा. हे जे मी आज ठरवलंय ना आणि माझ्या आणखीन एक गोष्ट लक्षात आली, की जे मी हॉस्टेलच्या मुलांना करायला लावणार आहे, जे मी माझ्या ऑफलाईनच्या मुलांना करायला लावणार आहे, तुम्ही का नाही करू शकत? तर काय करणार आहे मी? डेली टेस्ट देणार आहे. आता तुम्हाला लागणार आहे थोडासा प्रामाणिकपणा. तुम्ही तुमच्या पालकांना घ्या बरोबर आणि त्यांना सांगा, की मी ही टेस्ट देणार आहे. प्रश्न बघा अगोदर, काही प्रॉब्लेम नाही. प्रश्न मी देणारच आहे ना, पण ते तुम्ही सॉल्व्ह करा ना. म्हणजे आता बरीचशी मुलं बरं का, खूप उदाहरणं आहेत माझ्याकडे बऱ्याचशा मुलांची. पण मुलं म्हणतात, "सर प्लीज माझं नाव तेवढं घेऊ नका." ओके. तर माझं एक एक्झाम्पल तुम्हाला मी देतो. ऑफलाईन क्लासमधला स्टुडंट होता. मी काय केलं, त्याच्या पालकांशी बोलून घेतलं. पोटेन्शियल तर खूप होतं त्या मुलामध्ये. पण मित्रांच्या बरोबर सगळं झिरो झालं होतं. नुसतं एन्जॉयमेंट, बाकी काही नाही. नुसतं लाईफ एन्जॉय करत होता. पण शेवटचा 1 महिना मी पालकांना बोलवलं. ओके. आणि त्यांना सांगितलं, "आत्ता जर काही ॲक्शन नाही घेतली, तर काही उपयोग नाही." मग काय उपयोगच नाही. तो हुशार आहे, सगळं आहे, स्कॉलरशिप होल्डर आहे, हे काही उपयोग नाही. मग आमचं एक गोष्ट ठरली, की 24 तास माझ्या इथंच. ओके. म्हणजे बघा, सकाळी 6ला त्याचे वडील इथं यायचे. ओके. त्याला घेऊन घरी जायचे. तास दीड तासात सगळं आवरून त्याला पुन्हा इथं माझ्याकडं सोडायचे. पुन्हा मग तो दिवसभर माझ्याकडंच डबा वडील आणून द्यायचे, आई आणून द्यायची, संध्याकाळचं ब्रेकफास्ट वगैरे सगळं इथंच. मी अक्षरशः डांबून ठेवलं होतं त्याला. ॲट द एंड काय? मी तुम्हाला सांगतो रिझल्ट एवढा बेस्ट लागला, की तो आज स्टुडंट व्ही-जे-टी-आयमध्ये. ओके. आणि मी तुम्हाला सांगतो आज तो स्टुडंट मान्य करतोय, "सर बरं झालं तुम्ही 1 महिनाभर मला स्ट्रिक्ट ठेवलं ते." अरे लाईफ चेंज झालं. लाईफ चेंज झालं. क्षमता आहे ना तुमच्यात, मग तुमच्याकडून करून घेतलं पाहिजे. मग मला गॅरंटी आहे रे हॉस्टेलच्या मुलांचा, ऑफलाईनच्या मुलांचा रिझल्ट लागणार आहे. पण ऑनलाईनच्या मुलांचा रिझल्ट हवाय. तुमचा रिझल्ट मला हवाय. पण त्यासाठी परत तेच प्रामाणिकपणा, हॉनेस्टी आणि शिस्त हवी आहे. आणि यासाठी कोणीतरी मेंटॉर पाहिजे ना. मग कोण आहे मेंटॉर? तुमचे पालक, आई-वडील, अगदी आजी-आजोबा असतील तरी चालेल. त्यांच्या समोर पण तुम्ही टेस्टला बसा ना. तुम्हाला प्रश्न माहिती आहेत. चला आजची पहिली टेस्ट मी जी तुम्हाला देतोय ना, सगळे इम्पोर्टंट क्वेशन्स आहेत. बरं आजच्या टेस्टमध्ये आहेत डेफिनिशन्स. याचा अर्थ उद्याची टेस्ट पण डेफिनिशनवर होईल का? नाही. अरे, मी रोज तुम्हाला टेस्ट देणार आहे. काही दिवसानंतर रोज 2-2 टेस्ट तुम्हाला देणार आहे. ची पहिली टेस्ट काय आहे बघा, म्हणजे पहिला प्रश्न, ए म्हणजे एटॉमिक नंबर? नाही. ए म्हणजे एटॉमिक मास नंबर. झेड म्हणजे एटॉमिक नंबर. पुन्हा आयसोटोप, आयसोबार, आयसोटोनच्या डेफिनिशन्स पाहिजेत. फिजिक्समध्ये आहेत ना ते. स्ट्रक्चर ऑफ एटम, न्यूक्लियर असं काही टॉपिकचं नाव आहे ना, त्यातल्या त्या 5 डेफिनिशन्स आहेत आणि त्यातले बरेचसे प्रश्न परीक्षेत आलेले आहेत. पण डिफाईन असाच प्रश्न येईल असं नाही. एम-सी-क्यू येऊ शकते. एटम्स ऑफ द सेम एलिमेंट हॅव्हिंग सेम एटॉमिक नंबर बट डिफरंट एटॉमिक मास नंबर आर नोन ॲज एम-सी-क्यू आलेला आहे प्रश्न. 2024 जुलै फिजिक्समध्ये पहिली एम-सी-क्यू आहे. वाय लर्न ॲप्लिकेशन असेल तर बघा पहिली एम-सी-क्यू आहे. मग हे 5 मार्काचा प्रश्न आहे. 5 मार्काला. दुसरे 5 मार्काच्या ह्या डेफिनिशन्स आहेत. कोहेसिव्ह फोर्स, एडेसिव्ह हे इंटर मॉलिक्युलर फोर्स आहेत. इंटर मॉलिक्युलर आणि इंट्रा मॉलिक्युलर हे 2 शब्द आहेत बरं का. इंटर मॉलिक्युलर म्हणजे काय माहितीये का? 2 वेगळे-वेगळे मॉलिक्युल आहेत आणि त्यांच्यामधला फोर्स हा इंटर. तर एकाच मॉलिक्युलमध्ये वेगवेगळ्या चार्जेसमध्ये जर फोर्स असेल, तर इंट्रा मॉलिक्युलर असतो बरं का. पण मी तुम्हाला ह्या डेफिनिशन्स करायला लावल्यात. रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स, स्फिअर ऑफ इन्फ्लुअन्स आणि शेवटी सरफेस टेन्शन. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड करायच्या म्हणजे परफेक्ट करायचं लक्षात घ्या. तुम्हाला मी आत्ता सांगितलंय शिस्त.
हा होमवर्कच आहे क्लासच्या मुलांचा. हा पाहिजेच मला. ही टेस्ट द्यायचीच आहे त्यांनी आज दिवसभरात. मला बाकीचे काही कारणं नको आहेत, की ऑफलाईन क्लासमध्ये हे आहे, ते आहे. तुम्हाला सांगतोय ऑनलाईनच्या मुलांना, की आज असं आहे शेड्यूल, तसं शेड्यूल. करायचंच आहे ॲट एनी कॉस्ट लक्षात घ्या. बरं हे करत असताना तुमची सी पण प्रिपरेशन होते हे डोक्यात ठेवा. हे प्रूफ मला नको आहे, पण डेफिनिशन्स पाहिजेत मला ए-आर-टी. ए म्हणजे कोण? कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. आर म्हणजे कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. टी म्हणजे काय? कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन मधला हा पॉइंट आहे बरं का. मग हे 5 आणि 5, 10 आणि 3 13 मार्क झाले. डिफाइन लॉजिक गेट. अँड गेट, ऑर गेट, नॉर गेट, नॉट गेट, हे सगळे जर गेट तुम्ही जर बघितले ना, तर त्या गेटमध्ये तुमच्या एक लक्षात येईल, की त्या गेटला एकच आउटपुट असते. इनपुट मात्र एक किंवा एकपेक्षा जास्त असतील. ओके. मग लॉजिक गेट इज अ गेट व्हिच हॅज मोर दॅन वन ऑर मोर दॅन वन इनपुट, बट ओन्ली वन आउटपुट. अरे डेफिनेशन एवढीच आहे. परीक्षेत आलेला प्रश्न आहे. परत 2024 जुलैच्या पेपर मधलाच प्रश्न आहे. आणि शेवटी मोमेंट ऑफ इनर्शिया. रोटेशनल डायनॅमिक्स मधली मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन. 15 मार्काची टेस्ट तुमच्या समोर आहे. ओके. स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. ओके. आणि आता ही टेस्ट तुम्हाला द्यायची आहे. लगेच नाही. तुम्ही आपला अभ्यास करा ना. करा ना हे परफेक्ट. आणि मला माहिती आहे याच्यामध्ये ना ह्या डेफिनेशन्स परफेक्ट आहेत. ही पण येते. लॉजिक गेट मी आता सांगितलं. ते ए आहे ना कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. ॲक्चुअली या तिघांच्या डेफिनेशन म्हणजे हे आहेत. क्यूए अपॉन क्यू ही डेफिनेशन आहे. क्यूआर अपॉन क्यू, क्यूटी अपॉन क्यू. क्यू म्हणजे टोटल हीट इन्सिडेंट ऑन द ऑब्जेक्ट. क्यूए म्हणजे हीट ॲब्सॉर्ब्ड बाय द ऑब्जेक्ट. मग काय लिहिणार कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शनची डेफिनेशन रेशो ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड बाय द बॉडी टू द टोटल हीट इन्सिडेंट ऑन दॅट बॉडी. झाली याची डेफिनेशन. आर ची काय? की कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन कॅन बी डिफाइन्ड ॲज हीट रिफ्लेक्टेड बाय रेशो ऑफ हीट रिफ्लेक्टेड बाय द बॉडी टू द हीट टोटल हीट इन्सिडेंट ऑन दॅट बॉडी. म्हणजे डेफिनेशन तयार करायला शिका. इथे बघा ॲब्सॉर्ब्ड बाय बॉडी, रिफ्लेक्टेड बाय बॉडी, पण ट्रान्समिटेड थ्रू द बॉडी. इंग्लिश पण चांगलं पाहिजे. ट्रान्समिटेड बाय नाही. बॉडीतून ट्रान्समिट म्हणजे थ्रू शब्द पाहिजे ना. मग या 3 डेफिनेशन आणि लगेच तुम्ही याचं प्रूफ पण बघा ना. अरे किती सोपं आहे. मला एक सांगा तुम्ही, ॲब्सॉर्ब केलेली हीट, रिफ्लेक्ट केलेली आणि ट्रान्समिट केलेली हीट म्हणजे टोटल हीट ना. बरोबर आहे की नाही? मग सगळ्यांना क्यू न डिव्हाईड करा ना. म्हणजे क्यूए ला क्यू न डिव्हाईड करा, क्यूआर ला क्यू न डिव्हाईड करा, क्यूटी ला क्यू न डिव्हाईड करा इक्वल्स टू 1. झालं की. म्हणजे ही कोणाची डेफिनेशन आहे? ए. आलं की ए प्लस आर प्लस टी इक्वल टू 1. पण थांबा, मेथड चेंज करा. तुमचे कन्सेप्ट क्लिअर करा. नुसत्या डेफिनेशन पाठ करू नका. तुमच्या डोक्यात घ्या, की तुम्हाला ए, आर, टी मधल्या 2 व्हॅल्यू देतील. ओके. आणि टी विचारतील. प्लस मायनस करायचंय. पण तुम्हाला पर्सेंटेजमध्ये दिलं तर त्याला पॉइंटमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. 50% हीट इस सोड बाय द बॉडी असतील. म्हणजे एच व्हॅल्यू 0.5 येणार. पर्सेंटेज म्हणजे अपॉन 100 ना. आणि अजून सांगतो, थर्मनस सबस्टन्स शोधा. म्हणजे काही सबस्टन्स आहेत त्यांच्यासाठी ह्यातल्या व्हॅल्यू काहीतरी फिक्स आहेत. परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी काय कोणाची व्हॅल्यू असते हे शोधा आणि त्याच्या एमसीक्यू साठी तयार राहावा. मग आता या गोष्टीसाठी तयार व्हा. हां, तुम्हाला या गोष्टीची गरज आहे. प्रचंड शिस्त आणि अगदी थकेपर्यंत अभ्यास करा. एवढा अभ्यास केला पाहिजे, की ना एका सेकंदात, एका मिनिटात झोप लागली पाहिजे. जेव्हा झोपायला जाल ना रात्री, समाधान. हां, मी आज अभ्यास केलेला आहे आणि टेस्ट तुम्ही या देताय ना बाळांनो. म्हणजे चला मी आज फिजिक्सची दिली टेस्ट. ओके. त्याच्यानंतर केमिस्ट्री पण देणार आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला मॅथ्सची सुद्धा टेस्ट देणार आहे. चला एक काम करूया ना, एक फिजिक्स, एक केमिस्ट्री आणि एक मॅथ्स अशा टेस्ट देऊया आपण. 10-15, 10-15 मार्काच्या टेस्ट डेली. ओके. आणि मी तुम्हाला सांगितलंय, की काय होतंय आपलं मन खूप खराब आहे. म्हणजे काय आपण करत नाही अभ्यास. करू, बघू ठीक आहे उद्या करू, परवा करू. कंट्रोल ठेवा. आत्ताच करायचंय. आत्ताच करायचंय. लगेच ते मगाचे प्रश्न घ्यायचे आहेत. ओके. मग हा व्हिडिओ मी थांबवतो इथं. तुम्हाला कळालं असेल, की मला काय करायचंय ते. आणि मला हे सगळं करायचंय. खूप त्रास द्यायचा आहे तुम्हाला. त्यासाठी मला ओरडावं लागेल. कदाचित हॉस्टेलची मुलं मार पण खातील. ओरडावं लागेल, बोलावं लागेल. पण ॲट द एंड रिझल्ट चांगला लागेल. ठीक आहे मग. ऑल द बेस्ट.